नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनल म्हणजेच संडे स्टोरीज पॉडकास्ट या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत रोहितजी मांडगे, जे की चाळीसगाव शहरातून त्यांचं प्राथमिक शिक्षणापासून तर माध्यमिक शिक्षण आणि नंतर ते आता सिनेमासृष्टीमध्ये असोसिएट डायरेक्टर या पदावर काम करत आहेत. आणि त्यांनी बऱ्याच मोठमोठ्या प्रोजेक्टवर काम केलेलं आहे, मोठमोठ्या लोकांबरोबर काम केलेलं आहे. तर मग आपण त्यांचा आजपर्यंतचा जो प्रवास आहे त्यांच्याच शब्दांतून जाणून घेऊया. तर मग नमस्कार, आज आपल्यासोबत आहेत रोहित सर आमच्या चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आहे. आणि तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूलमधून जो वेळ दिला त्याबद्दल मी चॅनलच्या वतीने तुमचे आभार मानू इच्छितो. थँक्यू शिव. आणि मला रोहितजी प्लीज म्हणू नकोस, मी पण तुला शिव म्हणेन आणि तू सुद्धा मला एकरी नावानेच संबोधावं. नक्कीच. आणि थँक्यू की तुम्ही माझ्या कामाची दखल घेतलीत आणि तुमच्या प्लॅटफॉर्मवर बोलण्याची मला संधी दिलीत. धन्यवाद. तर रोहित, मी तुला पहिला प्रश्न असा विचारू इच्छितो की आपल्या सर्वसामान्य जनतेला डायरेक्टर माहिती आहे की जो फिल्म डायरेक्ट करतो, त्याच्या इशाऱ्यावर किंवा त्याच्या सूचनांवर फिल्म चालते. अजून काही लोकांना माहिती असेल की असिस्टंट डायरेक्टर म्हणजे डायरेक्टरला असिस्ट करणारा एक डायरेक्टर असतो, त्याचा सोबती. पण असोसिएट डायरेक्टर ही कन्सेप्ट बऱ्याच लोकांना माहिती नाही. तर मग नेमकं असोसिएट डायरेक्टर काय असतो, आणि त्याच्या पुढचा प्रश्न असा की डायरेक्टर, असिस्टंट डायरेक्टर आणि असोसिएट डायरेक्टर ही जे कन्सेप्ट आहेत ते सर्वसामान्य भाषेत किंवा लोकांना समजेल अशा भाषेत सांगशील तर बरं होईल. डिरेक्टर म्हणजेच मराठीत आपण त्याला दिग्दर्शक म्हणतो. बरोबर. दिग्दर्शक म्हणजे कथाकारच, स्टोरी टेलर बेसिकली. सो एखादी कथा असेल तर ती त्याच्या विजनने, त्याच्या दृष्टिकोनातून एखादी कथा कशी दिसेल ते तो डिरेक्टर ठरवत असतो. आणि याला मदत करणारा आणि याचं व्हिजन जे आहे ते एक्झिक्यूट करून देणारा म्हणजे असोसिएट डिरेक्टर, किंवा आपण त्याला चीफ असिस्टंट डिरेक्टर असंही म्हणतो. अच्छा. याचं काम बेसिकली सगळं एक्झिक्यूशन करून देणं हे असतं. 30% क्रिएटिव्हिटी पण असते आणि 70% किंवा 100% आपण म्हणू की मॅनेजमेंट आणि एक्झिक्यूशन असतं. बरोबर. हे एक्झिक्यूशन करत असताना तो त्याची टीम म्हणजे इतर असिस्टंट डिरेक्टर्स, जे 5 ते 6 असिस्टंट डिरेक्टर्स असतात, यांच्याकडून तो सगळी कामं करून घेतो आणि यांच्याकडून सगळं मॅनेजमेंट करून घेतो. आणि डिरेक्टरचं जे व्हिजन आहे त्याला जशी ती कथा दिसती आहे तसं तो पडद्यावर आणण्याचं काम करतो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जे असिस्टंट डायरेक्टरची जी टीम आहे त्याचा तो लीडर असेल. करेक्ट, ॲब्सोल्युटली करेक्ट. बरोबर. हे मग आता समजा डायरेक्टर नंतर असोसिएट डायरेक्टरचीच पोस्ट येते. बरोबर. मग त्या हिशोबाने तुझ्या जबाबदाऱ्या कशा असतात, म्हणजे काय प्रकारच्या जबाबदाऱ्या तू पार पाडतोस म्हणजे एक असोसिएट डायरेक्टर म्हणून? हां, मी तेच म्हणलं की मूळ जबाबदारी हे एक्झिक्यूशनची असते. बरोबर. एक्झिक्यूशन म्हणजे संपूर्ण एक्झिक्यूशन सिनेमाचं. त्यामध्ये आलं आपलं फिल्म किती दिवसात स्केड्यूल झाली पाहिजे, म्हणजे किती दिवसात शूट लागलं पाहिजे, कुठल्या दिवशी किती सीन्स शूट केले पाहिजे, कुठल्या ॲक्टरला किती वाजता बोलवलं पाहिजे, इनफॅक्ट किती वाजता लंच ब्रेक केला पाहिजे. अच्छा. आणि किती वाजता शूट संपलं पाहिजे, हे सगळं असोसिएट डिरेक्टर किंवा चीफ एडी ठरवतो. चीफ असिस्टंट डिरेक्टर जो संपूर्ण सिनेमाला लीड करत असतो. अच्छा, म्हणजे एक सिनेरिओ बघितला तर काय स्टेप बाय स्टेप कसं येईल ते, म्हणजे डिरेक्टर असतो, त्यानंतर असोसिएट डिरेक्टर असतो आणि असोसिएट डिरेक्टरसोबत त्याची टीम म्हणजे साधारणपणे 5 ते 6 असिस्टंट डिरेक्टर्स असतात. आणि हा चीफ एडी कुठं असतो? मग चीफ एडी कधी चीफ एडी असोसिएट डिरेक्टरच्या जागेवर असतो किंवा असोसिएट डिरेक्टर नंतर चीफ एडी असतो. अच्छा, म्हणजे तो स्टेप बाय स्टेप डायरेक्टर, असोसिएट डायरेक्टर, चीफ एडी आणि असिस्टंट डिरेक्टर्स. आणि असिस्टंट डायरेक्टर 2 किंवा 2 पेक्षा जास्त पण राहू शकतील. 3 किंवा 5 असतात. आणि असोसिएट एकच. असोसिएट एकच असतो, चीफ एडी एकच असतो. कधी असोसिएट असतो, कधी नसतो. अच्छा. म्हणजे इधर तिकडे चीफ एडी असतो किंवा असोसिएट असतो, कधी दोन्ही असतात. हे मग आता समजा आपण कास्टिंगचा तर वेगळा विषय येतो, कास्टिंग डायरेक्टर तो वेगळा आहे. मग हे जे सगळे कलाकार आहेत, मग यांच्याशी कॉन्टॅक्ट करणं, त्यांना त्यांच्या तारखा देणं, शेड्यूलचं टायमिंग देणं, मग हे सगळं तुझ्याकडे? ते ठरवतो मी. कास्टिंग डिरेक्टर कास्टिंग करतो. म्हणजे कास्टिंग डिरेक्टर आपण आपल्या कथेत जी काय कॅरेक्टर्स असतील ती आपण त्यांच्याकडे देतो आणि कास्टिंग डिरेक्टर एकदा आपल्याला ऑप्शन देतो की हे कॅरेक्टरसाठी हे ॲक्टर्स आहेत रोलनुसार. मग आपण किंवा डिरेक्टर आणि मी असं आपण ठरवतो की कुठल्या कॅरेक्टरला कुठला
ॲक्टर जातो आहे. बरोबर. आणि त्यानंतर माझ्या टीममध्ये एक खास एडी ठरवलेला असतो की जो कायम ॲक्टर्सच्या तारखा, त्याचं शेड्यूल हे देण्यात वगैरे त्याची जबाबदारी असते. बरोबर. म्हणजे सगळ्या सिनेमाचा जो सेट आहे त्याला एक प्रकारे मॅनेजर म्हणता येईल पोस्टला. काइंड ऑफ मॅनेजरियल डिरेक्टर म्हणू शकतो आपण. मॅनेजर म्हणजे डायरेक्टरच्या डोक्यात जी कन्सेप्ट आहे ती तू खाली फ्लो करतो बरोबर. सगळ्यांपर्यंत. ती सगळ्या डिपार्टमेंटचे हेड असतात. जसं की आर्ट डिरेक्टर असतो हो. जो आर्ट सांभाळत असतो संपूर्ण सिनेमाचं. लोकेशनवर कुठल्या वस्तू ठेवल्या पाहिजेत. जसं की आपण आता दोघे बसलो आहेत तर इथे चेअर कुठल्या ठेवल्या पाहिजे, कुठल्या कलरच्या ठेवल्या पाहिजे, हे आर्ट डिरेक्टर ठरवतो. नंतर असतो कॅमेरामन किंवा सिनेमॅटोग्राफर आपण म्हणतो किंवा डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी आपण म्हणतो. त्याला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत, डिरेक्टरला काय काय हवं आहे ते सगळं त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे असोसिएट डिरेक्टर ठरवतो. अच्छा. म्हणजे ते एक लाईफलाईनच म्हणता येईल associate बरोबर. ला, हो, एका नक्कीच फिल्मची. नक्कीच नक्कीच. बेसिकली डिरेक्टरचं व्हिजन उतरवणं पडद्यावर आणि एक्झिक्यूट करणं संपूर्ण जबाबदारी. आणि आता फिल्म म्हणल्यावर ही एक कमर्शियल आर्ट आहे नक्कीच. वेअर कॉमर्स इज इन्व्हॉल्ड. तर याला लिमिट असतं की एवढेच पैसे असतात, एवढं एक सर्टन बजेट असतं. Budget. त्या बजेटच्या आत सगळं करून देण्याची जबाबदारी ही असोसिएट डिरेक्टर असते. म्हणजे बऱ्यापैकी ट्रेस देणारी गोष्ट हो, आहे, येस येस. जागा आहे म्हणजे साधारणपणे एका सिनेमात आपण म्हणू 200 लोक मिनिमम. मिनिमम नाही म्हणता येणार, 150 ते 200 लोक हो, हो. असतात हिंदी सिनेमात. तर एवढ्या लोकांना घेऊन चालायचं काम हे असोसिएटचं असतं. मग त्याच्यात बऱ्याच टीम आल्या ना, प्रोडक्शनवाले आले, सगळ्याच टीम आल्या. त्यांचे वेगळे डिपार्टमेंट आले. Correct. तर सगळ्यांचं Production आलं. एक मोड बांधायचं काम करतोस तू. मोड बांधायचं काम करतो. म्हणजे डायरेक्टरला जे पाहिजे ते सगळं जमा करून त्याच्याजवळ एक पोटगी भरून द्यायची ती. डिरेक्टरचं जे व्हिजन आहे त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी इतर डिपार्टमेंट्सकडून करून घेण्याचं काम असोसिएट करतो. आणि तुमचा संपर्क मग कलाकारांचे पण येतो का? हो हो, त्यांना सगळ्यांचीच. पण मग बेसिकली डिरेक्टर आणि इतर सगळे डिपार्टमेंट्स यांचा मधला दुवा म्हणजे दुवा एकदम परफेक्ट शब्द आहे. मधला दुवा. बरोबर. आता ही Director लोक आणि- काय सगळी लोक डिरेक्टरशी बोलत नसतात नाही. किंवा डिरेक्टरही प्रत्येकाला सेपरेट इन्स्ट्रक्शन देत नसतो. नक्कीच. पण डिरेक्टरला काय काय हवं आहे हे पोहोचवण्याचं काम म्हणजे असोसिएट. क्या बात आहे. रोहित, थोडंसं आपण तुझ्या भूतकाळात जाऊ. म्हणजे तुझं शिक्षण नेमकं कशात आहे? ह्याच क्षेत्रातलं होतं का तुझी साईड वेगळी होती? तू इकडं कसा आला आणि इकडं एंट्री कशी झाली एकंदरीत? हां, शिक्षण माझं BE प्रोडक्शन झालं आहे. नाशिकच्या केकेवा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून मी पासआउट झालो होतो 2014 साली. आणि कसा आलो तर हा पण एक गमतीचा भाग एक आहे. मिनिट, जे प्रोडक्शन बोलला तू त्या क्षेत्रात तू BE केलं, प्रोडक्शन. तर बऱ्याच लोकांना वाटेल की ते फिल्म इंडस्ट्रीतलंच प्रोडक्शन आपण बोलतो त्याच्यातलंच काही कन्सेप्ट नाही ना? नाही. BE प्रोडक्शन म्हणजे मेकॅनिकल आणि मॅनेजमेंट. हा, म्हणजे फिल्मशी काही संबंध फिल्मशी काही संबंध नाही. हा एक कोअर इंजिनिअरिंगचा सब्जेक्ट आहे बरोबर. BE प्रोडक्शन म्हणजे. तर याची पण एक गंमतच आहे. मला इंटरेस्ट तर होताच सुरुवातीपासून की फिल्ममध्ये काहीतरी करायचं आहे आपल्याला, डिरेक्शन म्हणून किंवा डिरेक्टर म्हणून काहीतरी काम करायचं आहे. शाळेत असताना तुला माहिती होतं का हे हो, सगळं? माहीत होतं. अगदी स्पष्टपणे मला माहीत होतं की मला काय करायचं आहे. आणि तसे बरेच पावलंही मी त्या दिशेने उचलत होतो. तर मला वाटतं फर्स्ट इयरला असताना नाशिक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल नावाचा फेस्टिवल होतो दरवर्षी नाशिकला. आणि फर्स्ट इयरला मी त्या फेस्टिवलला अटेंड केलं होतं मी. आणि रात्री साधारण लेट नाईट शो होता. एक थिएटरमध्ये एक शो चालू होता. जॅपनीज फिल्म होती. ओके. बोरिंग फिल्म होती, अशी कमर्शियल फिल्म होती. आणि त्यात हार्डली 4 किंवा 5 लोकं होती. मी धरून 4 किंवा 5 लोकं होती थिएटरमध्ये. एक मी होतो आणि एक 4 पोरांचं टोळकं असं कुठेतरी बसलं होतं. आणि त्यांच्यापैकी एकाने मला अप्रोच केलं की अरे संपूर्ण थिएटर रिकामं आहे, तू एकटा बसला आहे की नेमकं काय, तुला आवड आहे का वगैरे. मी म्हटलं हां, मला तर आवड आहे म्हणून मी आलो आहे बघायला. तर मग तशी आमची ओळख झाली. त्यात होता एक हेमंत महाजन नावाचा मित्र, त्या टोळक्यातला एक. अच्छा. तर ते मला म्हणाले की अरे रोहित, आमची फिल्म इथे सिलेक्ट झालेली आहे. म्हणजे अवॉर्ड त्यांना मिळाला होता एका सिनेमाकरता फेस्टिवलमध्ये. आमचा राहण्याचा प्रॉब्लेम झाला आहे. आम्ही मुंबईचे आहोत, तर इथे राहण्याचा जरा इश्यू आहे. मी म्हटलं चला माझ्या हॉस्टेलला राहू आपण. मी त्यावेळी हॉस्टेलला राहत होतो. अच्छा. आणि त्यांना घेऊन गेलो मी रात्री हॉस्टेलला राहायला.
जे की अलाऊ नव्हतं, कोणाला बाहेरच्या लोकांना अलाऊ नव्हतं, पण तरी मी त्यांना घेऊन गेलो. तिथून आमची मैत्रीची सुरुवात झाली. ती आजता गायत आहे. हेमंत महाजन एक चांगला डिरेक्टर आहे आणि प्रोड्युसर पण आहे. अच्छा, हिंदीमध्येच? मराठीत. हां. नंतर मी फर्स्ट इयरला फेल झालो, म्हणजे ड्रॉपआउट झालो होतो. ओके. मग ते असतं त्या वयात एक असतं की फेल झालो आहे म्हटल्यावर आपण घरून पैसे वगैरे मागायचे नाही. मग मी त्याला फोन केला की म्हटलं, हेमंत अरे मी नापास झालो आहे आणि मी असं ठरवलं आहे की घरून पैसे मागायचे नाही, तर काहीतरी तुझ्याकडे काम असेल तर मला दे. तो म्हणला, अरे ये ना, मी एक फिल्म करतो आहे. ती फिल्म होती मराठीतली पारंबी फिल्म. अच्छा. तेव्हा मी ती फिल्म केली. असिस्टंट म्हणून काम केलं होतं मी, प्रोडक्शनमध्ये काम केलं होतं. प्रोडक्शनमध्ये नॉट डिरेक्शनमध्ये. आणि तिथून मग मी कंटिन्युअस, त्यानंतर माझं तिथेच एक ओळख झाली होती. तुषार गवारे म्हणून माझा मित्र आहे. तुषार गवारे म्हणजे जर तुम्ही लोकांनी क्रिमिनल जस्टिस नावाची सिरीज बघितली असेल, ती पण मिस केली आहे, तर त्यात एक टकल्याबाईचा रोल केला होता तुषार गवारेने. अच्छा. तर तो माझा खूप खास मित्र झाला. तो आजतागायत खूपच चांगला मित्र आहे माझा आणि त्याने बरेच सिनेमेत मला दिले पुढे. आणि तो ॲक्टिंगमध्येच आहे का? तो ॲक्टर आणि डिरेक्टर पण आहे. हो. आणि तिथून मग मी या क्षेत्रात गेलो, तर आजतागायत काम करतोय. म्हणजे तुझी सुरुवात इकडं म्हणजे घरून पैशानं, म्हणजे एक कमाईचा स्रोत म्हणून तू गेला होता, म्हणजे ते पॅशनच तुला तिकडे घेऊन गेलं नेमकं? असं म्हणू शकतो आपण की कदाचित पॅशन मला तिकडे घेऊन गेलं असावं. आणि त्या दरवाजे घडणाऱ्या असतात. बरोबर, ते घडतंच. येणं त्यानं प्रकारानं. हो. मी या फ्रेजचा खूप स्ट्रॉंग बिलिव्हर आहे की व्हॉट एव्हर हॅपन्स, इट हॅपन्स फॉर द बेस्ट. म्हणजे होणार आहे ते होणारच आहे. चांगलंच होईल. हो. मस्त आहे. म्हणजे एक प्रोडक्शनमधून तू एंट्री केली, मग असिस्टंट करत करत तू आता असोसिएटपर्यंत गेलेला आहे. बरोबर. असिस्टंट्स फार कमी सिनेमे केली मी. सुरुवातीपासूनच जरा माझं बेसिक पक्कं होतं, त्यामुळे डायरेक्ट असोसिएट किंवा चीफ एडी या लेवलवरच काम केलं आहे. अच्छा. म्हणजे तुझी प्रोडक्शनमध्ये पहिली फिल्म म्हणजे पारंबी. बरोबर. आणि मग डायरेक्शनच्या फील्डमध्ये कोणती होती? एक लोकल फिल्म होती नाशकातली, तिचं नाव मला आता आठवत नाही आहे, पण एक लोकल फिल्म होती. त्यात मी डिरेक्शनमध्ये गेलो. म्हणजे तिथून तुझी सुरुवात झाली? तिथून कंटिन्युअस मी डिरेक्शनमध्येच आहे. वा. आणि तुझा लवकरच प्रवास मेन डायरेक्टर म्हणून हो अशी आम्ही आशा करतो. नक्कीच. थँक्यू. मग ह्या ज्या आता इंडस्ट्री मोठी आहे त्याच्यात डायरेक्टर्स भरपूर आहेत, मग तू अशा कोणत्या वेल नोन डायरेक्टर्स बरोबर काम केलेलं आहे? आणि त्याच्यातलाच तुला कोणता बेस्ट वाटतो? तसं तर हा प्रश्न थोडंसं तू उत्तर दिलंच पाहिजे असं नाही, कारण की तुला तिकडे काम करायचं आहे. नाही, असं नाही काम करायचं म्हणून नाही, पण प्रत्येक डिरेक्टरची काम करण्याची पद्धत ही खूप वेगवेगळी असते. नक्कीच. आपण असं म्हणू शकत नाही की हा बेस्ट काम करतो किंवा हा बेस्ट काम करत नाही, कारण एक्झिक्युशन करताना काम करणं ते वेगळं. बरोबर. आणि एक्झिक्यूट झाल्यानंतर फिल्म कशी दिसते ते संपूर्णतः वेगळं. म्हणजे बऱ्याचदा एखादा डिरेक्टर खूप कडक असतो. म्हणजे आपण बऱ्याच मोठ्या लोकांची नावं ऐकली असतील की हा माणूस शिव्या वगैरे घालतो सेटवर, त्याचं काही चांगलं काम नसतं, परंतु त्याचं काम दिसतं ते पडद्यावर. तो सिनेमा उत्कृष्ट बनवतो, पण तो पर्सनली किंवा वर्क वाईज कसा आहे हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे कोण बेस्ट आणि कोण वाईट ते आपण नाही ठरवू शकत किंवा नाही सांगू शकत. दुसरं, तुम्ही विचारलं की कुठल्या डिरेक्टरसोबत काम केलं आहे, तर विशाल फुरिया म्हणून एक आहेत ज्यांनी क्रिमिनल जस्टिस केलं आहे पहिला फर्स्ट सीझन. बरोबर. नंतर लपाछपी नावाचा उत्कृष्ट क्लासिक हॉरर म्हणू शकतो आपण, असा वन ऑफ द किंवा ओनली सिनेमा आपण म्हणू शकतो की मराठीत असा हॉरर सिनेमा केला आहे ज्याला जवळपास 16 नॅशनल अवॉर्ड्स, इंटरनॅशनल अवॉर्ड्स पण आहेत. पूजा सावंत वगैरे होती त्यामध्ये. बरोबर. हां. त्यांच्यासोबत मी आजही काम करतो आहे, त्यांच्यासोबत बरीच कामं केली मी. दुसरं संजय गडवी, ज्यांनी आता ते नाही आहेत, मागच्या वर्षीच वारलेत ते. धूम 1 धूम 2 त्यांनी डिरेक्ट केला होता. त्यानंतर ऐश्वर्या रजनीकांत, रजनीकांतची मुलगी, धनुषची एक्स वाईफ, मिर्झापूर ज्यांनी बनवला आहे, गुरमीत सिंग, त्यांच्यासोबत मी काम केलेलं आहे. असे आहेत बऱ्यापैकी. म्हणजे बरंच मोठ्या लोकांसोबत काम चालू आहे. दिग्मांशू धुलिया आणखी एक उदाहरण. दिग्मांशू धुलिया आपले
त्यांना गँग्स ऑफ वासेपूरमध्ये ते ॲक्टर होते. ते ॲक्टर होते, बरोबर. होते, गँग्स ऑफ बरोबर. वासेपूरमध्ये ॲक्टर होते. बेस्ट ॲक्टर आणि डिरेक्टर. हो, हासिल सिनेमाचे डिरेक्टर, हासिल आणि हो. साहेब बेबी और बरोबर, गँगस्टर, त्यांना नॅशनल अवॉर्ड पण होता. या क्षेत्रात आलं म्हणजे आर्टिस्ट सोबत काम करणं आलंच, कारण की बरोबर. तुमचा तो मेन फोकस आर्टिस्ट आहे. तर मग याच्यात पण तू बऱ्याच लोकांसोबत काम केलेलं असेल. हो हो. तर मग ते काय कसे राहतात ते लोक, म्हणजे आपलं सर्वसामान्य लोक आणि स्टार किंवा ज्युनियर आर्टिस्ट कसे, म्हणजे काय राहतं ते नेमकं, कसे राहतात ते लोक? मला वाटते की ही मोठी लोकंसुद्धा, म्हणजे मोठे आर्टिस्टचं उदाहरण घेतलं तर मी काम केलं आहे, जॅकी श्रॉफसोबत काम केलं आहे, अमिताभ बच्चनसोबत काम केलेलं आहे, सोहा अली खान, पंकज त्रिपाठी, विक्रांत मासी, ही सगळी सामान्य लोकच आहे, बोलताना अगदी साधारण असतात. फक्त एवढंच की त्यांच्या कामामुळे त्यांना वलय प्राप्त झालेलं असतं, त्यामुळे आपला इतर लोकांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा असतो. पण अतिशय डाऊन टू अर्थ ही लोकं असतात. जसं की जॅकी श्रॉफ आहे, खाली अगदी आपल्यासोबत खाली बसतात. ते असं काही नाही की मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे किंवा असं काही नाही. किंवा आता आर्टिस्ट आहे, शेवटी त्याला त्याच्या हातातून चुका होतातच बऱ्याचदा, कारण की कॅमेरा समोर ते जुन्या लोकांचं नसेल होत, पण जे नवीन ॲक्टर्स आहेत त्यांना होतच असेल. मग अशा वेळेस त्यांना आपल्याला सांगायचं की तू करू नकोस. मग अशा वेळेस थोडंसं वेल इस्टॅब्लिश आर्टिस्ट जो असतो त्याला सांगायला थोडं जड जातं का? नाही, मुळीच नाही. कारण मुळातच ही जी मोठी आर्टिस्ट लोकं आहेत ना, हीच आपल्यासोबत एवढं फ्रेंडली वागतात आणि आपल्याला सांगतात. जसं की क्रिमिनल जस्टिस करत असताना जॅकी श्रॉफ विशालला म्हणाला होता कि देख बिडू, अपन ने आज तक 100 डायरेक्टर के साथ काम किया है, सब ने अपनी अपनी खाल मेरे ऊपर चढ़ाई है, तेरा काम है कि सबकी खाल उतारना और तेरी खाल चढाना. आपण कितीही रिटेक मागितले, कितीही काही सांगितलं तरी ते देणार. म्हणजे असं काही मुळीच नाही, मुळीच ॲटिट्यूड वगैरे नाही, मुळीच नाही, मुळीच नाही. आणि टायमिंग पाळता काही लोक मोठे आर्टिस्ट? बऱ्यापैकी. अमिताभ बच्चनसोबत मी एक ॲड केली होती आणि मला अजूनही आठवतं की शिफ्ट होती 9ची आणि तो माणूस विथ मेकअप, विथ डायलॉग्स प्रिपेअर्ड, सगळं येऊन खुर्ची टाकून बसला असायचा 8:30 वाजता, म्हणजे अर्धा तास आधी. ही सगळी जेवढी मोठी लोक आहेत ना ती टाइम पाहतात. बरोबर. आणि करेक्ट. आणि त्यांचा एक किस्सा आहे. त्यांचा मागच्या वर्षी वाढदिवस 11 ऑक्टोबरला वाढदिवस असतो, बरोबर. मागच्या वर्षी मला वाटलं की त्यांना एकदा भेटून यावं वाढदिवसाच्या दिवशी. सो मी गेलो होतो KBCच्या सेटवर त्यांना भेटायला सहज. म्हटलं भेटूया फिल्म सिटीमध्ये. म्हणजे असं बोलू नये, टचवूड. ते म्हातारे आहेत, म्हटलं नंतर भेटता येईल, नाही भेटता येणार, पण म्हटलं भेटून येऊ त्यांना. गेलो भेटायला आणि त्यांना सांगितलं मी, सर हमने 4 साल पहले साथ में काम किया था, एक ॲड की थी. तर ते म्हणाले अच्छा कहाँ किया था, कहाँ शूट किया था. आणि मला आठवत नव्हतं, पण ट्रस्ट मी त्यांनी मला सांगितलं की हमने वो VT स्टेशन पे शूट किया था. म्हटलं अरे वा सर, काय मेमरी तुमची. ते उगाच नाही म्हणत ना. आणि मेहनत, खूप प्रचंड मेहनत घेतात ती लोक. आणि त्यांची कन्सिस्टन्सी बघा ना तुम्ही. हो, स्टार्ट टू एंड पर्यंत. आणि आता टू बी कंटिन्यू डायरेक्ट. करेक्ट. किती वर्ष अजून ते जास्तीत जास्त राहायला पाहिजे. येस येस येस, ॲब्सोल्युटली. कारण की इंडस्ट्रीत असा एक मान आहे, व्हायला किती वर्ष जातील सांगता येत नाही. सांगता येत नाहीच होणार मुळात. आता नाहीच होणार. गेलं ते आता नाही होणार. त्या समतोच. तर आपला आर्टिस्टचा विषय झाला आणि आपण तुझ्या पहिल्या फिल्मविषयी पण बोललो, जे तू एक प्रोडक्शनमधून तू गेलेला होता आणि नंतर एक लोकल फिल्ममधून तू गेलेला होता. मग त्याच्यानंतर तू म्हणजे किती केल्या फिल्म वगैरे, म्हणजे सांगता येतील अशा? झाले असतील 10 ते 12 फिल्म्स वगैरे केल्या असतील मी. आत्ताच एक रिसेंटली मा नावाची फिल्म केली आहे. अजय देवगण त्याचा प्रोड्युसर आहे आणि काजोल आहे त्यामध्ये. नंतर छोरी 2, जी छोरी नावाची एक सिनेमा आला होता, छोरी नावाचा. हो हो. त्याचा दुसरा पार्ट येणार आहे. ती नुसरत भरूचा. येस येस, आताही या फिल्ममध्ये पण आहे. आणि सोहा अली खान आहे त्यामध्ये 2 मध्ये, सेकंडमध्ये. क्रिमिनल जस्टिस केलं होतं मी. फॉरेन्सिक नावाची फिल्म गेली होती. G5 आहे ते. लपाछपी नावाची फिल्म केली होती. मराठीत आणखी बळी नावाचा सिनेमा केला होता, त्यात स्वप्नील जोशी होता. बळीला कोण होता डायरेक्टर? विशालच होता, विशाल फुले. काय कसा होता अनुभव? एक
काय किस्से असतील त्या फिल्म्सविषयी किंवा काय अडचणी कशा काय? बळी नावाचा जो सिनेमा केला पुण्यात त्याचं सगळे शूट horror च आहेत होतं. जवळपास ना? नाही थ्रिलर पण आहे, फॉरेन्सिक थ्रिलर होता, इन्व्हेस्टिगेशन होता, बळी आणि murder लपाछपी mystery आणि होता. छोरी 3 बरोबर. horror आहेत वाटतं. हो हो. आणि क्रिमिनल जस्टिसचा आपला तो ड्रामा फिल्म, ड्रामा लॉ विषयी सिरीज आहे. हो. आणि आता हे जे हॉरर फिल्म बनवतात डायरेक्टर्स ॲक्टर्स वगैरे, तर ते बऱ्याचदा त्यांच्या इनसाईड स्टोरी बाहेर येतात की यांना बऱ्याचदा असं कल्ट या मूवीज राहतात. तर मग याच्यातून त्यांना बऱ्याचदा असं अनुभव पण येतात असं म्हणतात. आता जस्ट रिलीज झाला आपला तुंबाळ, तर त्याचं डायरेक्टर आपला राही बर्वे. राही अनिल बर्वे. तर त्यांच्या एका इंटरव्ह्यूमध्ये ऐकलं मी. आणि त्यांचा जो सोहम शाह आहे ॲक्टर आणि प्रोड्युसर पण आहे. तो पण आता बोलला मागे ललन टॉपवर की आम्हाला तिथं जो वाडा होता त्या वाड्यात गावकरी रोज काहीतरी थाळीमध्ये काहीतरी अन्न वगैरे प्रसाद म्हणून ठेवून जायचे म्हणजे रात्री. तर मग मी शहरातला माणूस म्हणे ते काय माझ्या डोक्यात जायचं नाही, हे उठाव इधर से क्या लगा द्या. तर मी ते हटवलं म्हणे ते सगळं. त्या लोकांना मी ते अलाव केलं नाही. माझा सेट आहे म्हणे तो, आता तुमचा वाडा असेल सेट माझा येतो आता, तर मला चालणार नाही ते. तर मग त्यांनी सांगितलं की मी ते काढून तर टाकलं, पण दुसऱ्या दिवसापासून आम्हाला वेगवेगळ्या असे जाणीव व्हायला लागली की मध्येच लाईट मेन लाईट उडून जायचा, एखाद्या लाईट फुटून जायचा, किंवा एखादी प्रोडक्शनवाला पडून जायचा, किंवा ज्युनियर आर्टिस्ट किंवा आमचे आर्टिस्ट कोणाला असं दुखापत चालू झालं म्हणे. सिरीज दुखापत चालू झाल्या म्हणे. तर मग मला एकाने सांगितलं की ते जे ते कंटिन्यू करू द्या, तुमचा पिक्चर पूर्ण करा आणि ते प्रथेला हात नका लावू. तर तो बोलला स्वतः की माझा याच्यावर विश्वास नाही, पण मला ते कंटिन्यू करावं लागलं. मग तसा तुम्हाला काय अनुभव? कारण की लपाछपी मी बघितली, ते पहिल्या शॉट पासून त्या मुलाला ते ओढत नाही, तर तिथूनच तो डोक्यात जातो की बंद करावं आता, जास्त होतं ते हॉरर. अच्छा. तर मग तसं काय अनुभव? नाही, हा मला वाटतंय प्रत्येकाचा पर्सनल बिलीफ सिस्टम असते ही. बरोबर. हालाकी मी काही यावर विश्वास ठेवत नाही. अशा गोष्टी होतात, पण यामागे मी म्हणेन की असं सायंटिफिक रिझन्स पण असतात, लॉजिक असतात. पण बऱ्याचदा काय असतं, माणूस हा त्या गोष्टी जोडण्याचा प्रयत्न करत असतो, योगा जोडण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे हवेतही काही दिसेल तर त्याची कशी आकृती दिसेल आपल्या मनासमोर, डोळ्यासमोर दिसते, आकृती बनवून घेतो माणूस. तसं मला वाटतं. लपाछपी शूट करताना एक मेकअप आर्टिस्ट होती, पूजाची मेकअप आर्टिस्ट होती. आणि रात्री आम्ही शूट करत होतो, मळ्यात शूट करत होतो. ऊसाचा मळा होता. आणि अचानकपणे तिने आरोळी ठोकली आणि ती खाली पडली. तिला जेव्हा उठवलं तर ती म्हणाली की मला कोणीतरी दिसलं. अच्छा. तिथे कोणीतरी उभं होतं रात्री, दिसलं, आणि मग मला नंतर चक्कर वगैरे आले. आता म्हणणारे म्हणतील की बाबा काहीतरी आहे, काहीतरी झालं असेल किंवा, पण त्यामागे मला असं वाटतं की लॉजिक असं होतं की ती दिवसभर काम केलं होतं, तिने थकलेली होती आणि बऱ्याच सावल्या वगैरे दिसतात, लोक काम करत होती, वेगवेगळे लाईट्स होते, तर सावली बघून ती घाबरली असेल आणि ती चक्करून पडली. मला असं वाटत नाही की काही तशा काही गोष्टी असतील म्हणून. पण एक तशा फिल्मच्या याच्यात म्हणजे डायरेक्टरच्या पण डोक्यात किंवा ॲक्टरच्या पण तो एक बरोबर. आपण ना काय होतं की आपण त्याच जगात जगत असतो, तेच विचार करत असतो, त्यामुळेही ते आपलं होऊ शकतं. पण मला वाटतं ते इट्स मोर ऑफ अ सायकोलॉजिकल भास म्हणू शकतो. आता डायरेक्टर असो, असोसिएट डायरेक्टर असो, तुम्हाला बऱ्याचदा ॲक्टर्सना काम करून पण दाखवावं लागतं बऱ्याचदा की एखाद्याला नाही जमत. तर मग असे काही ज्युनियर आर्टिस्ट असतात की त्यांना आपण माठ म्हणू शकतो की त्यांना कितीही सांगा ते तसंच करतील. तर मग अशा वेळेस मोठे डायरेक्टर्स किंवा तुम्ही त्यांचे असिस्टंट असोसिएट, ते काय त्यांना कसं ट्रीट करता? की संतापता का त्यांना हाकलता का नेमकं काय करतं? होतं असं बऱ्याचदा असं होतं की बरीच आर्टिस्ट ऐनवेळी डायलॉग्स विसरतात. पण मला वाटते त्यावेळी असं समजूतदारीने काम हाताळायला बरं असतं. एक किस्सा आठवतो मला, क्रिमिनल जस्टिसच्या वेळी 7ची शिफ्ट होती, म्हणजे 7 वाजता शिफ्ट संपणार होती आणि 6:30 वाजता आमचं शूट चालू होतं. त्यात एक सायंटिस्टचा रोल करणारा एक ॲक्टर होता. बऱ्यापैकी ते म्हातारे होते, पण ते डायलॉग्स विसरत होते आणि त्यात माझाही संताप होत होता, डिरेक्टरचाही संताप होत होता की बाबा रे पटकन संपवायचं आहे. शेवटी डायरेक्टर त्यावर संतापला कि क्या सर, आपको डायलॉग्स याद नहीं कर सकते कि आप कितना आपकी वजह से टाइम जा रहा है. मग परत तो थोडासा शांत झाला आणि परत सुरू केलं, टेक घ्यायला सुरू केलं. पुन्हा तो विसरायला लागला. त्यात मीही संतापलो त्याच्यावर
कि क्या सर आपकी वजह से मेरा टाइम जा रहा है, अभी कौन देगा, आगे शिफ्ट बढ़ेगी, आप पैसा दोगे क्या. नंतर तो म्हटला की सर सॉरी मैं अभी पूरा भूल चुका हूँ, मी अभी कुछ नाही कर सकता. आता आपण काय करणार. ज्युनियर होता का? बऱ्यापैकी Artist? म्हणजे नॉट ज्युनियर आर्टिस्ट, कॅरेक्टर आर्टिस्ट म्हणू शकतो हां. आपण. पण असं होतं. शेवटी मी काय केलं, संपूर्ण क्रूला थांबवलं, 15 मिनिटाची सुट्टी दिली, नाश्ता ब्रेक दिला, परत शूट करायला सुरुवात केली. त्याला म्हटलं सर तुम्हाला जसं वाटतंय तसं तुम्ही डायलॉग्स घ्या, हळूहळू घ्या. त्याने वन टेक दिला शॉट, म्हणजे रिलॅक्स केलं होतं. रिलॅक्स केलं. पण वेळ तर आमचाच गेला. म्हणून अशा वेळी होतं असं, मोठमोठ्या लोकांसोबत पण होतं. आणि ॲट अ टाइम संताप करून ते शक्य उपयोग नाही. नाहीये. तो हां, जास्त हां. विचलित तुला विचलित होतो, बरोबर. आणि जेवढं करतोय तेवढं पण ते आणि बऱ्याचदा आपण त्याचं पेशन्स पण दाखवतो. बरोबर. की गुरमीत सिंग सोबत एक मी शूट करत होतो इनसाइड एज. त्यामध्ये एक याचा रोल होता, जर्नलिस्टचा एक रोल होता. कॅरेक्टर लहान होतं पण तो किमान त्याने 15 टेक दिले असतील. इकडे मी संतापत होतो, पण जो डिरेक्टर होता तो अगदी शांतपणे की कोई बात नहीं सर और एक बार रहते, कोई बात नहीं सर और एक बार रहते, आराम से करते, आप करेक्ट जा रहे हो, असं म्हणत त्याने 15 टेक घेतले आणि त्या कॅरेक्टरकडून किंवा आर्टिस्टकडून त्याने काढून घेतलं. बेसिकली काम कसं काढून घ्यायचं हे जमलं पाहिजे. मग आता माझा पुढचा प्रश्न तोच होता की एक चांगला डायरेक्टर कसा असला पाहिजे किंवा त्याच्यात किमान काय गुण पाहिजेत. तर तू ह्या प्रश्नात ते बरेच कव्हर केले. हां हां जसं की समोरचा आर्टिस्टला कसं पेशन्स ठेवून त्याच्याकडून काम काढून घ्यायचं आपल्याला. संताप वगैरे त्या गोष्टी नॅचरल आहेत, त्या होतातच. पण मग आपण समोरच्याकडून काम कसं काढून घेणे हा एक गुण त्याच्यात पाहिजे. आणि याच्यात तुला काय ॲड करता येईल अजून, म्हणजे एक चांगला डायरेक्टर काय असावा, कसा चांगला असावा? डिरेक्टर ना मला वाटते आता काम काढून घेणं हा झाला एक्झिक्युशनचा पार्ट, पण उत्तम दिग्दर्शक असणं मी म्हणेन की वाचन, लाईफची अंडरस्टँडिंग असणं फार गरजेचं आहे. कारण आपण शेवटी काय करतो, जे आपलं नॉर्मल आयुष्य असतं ते आपण पडद्यावर दाखवतो बरोबर. किंवा यातलेच कॅरेक्टर्स यातलेच लोक आपण ते पडद्यावर दाखवत असतो. नक्कीच. आणि कितपत ते जवळ जाता येईल रिॲलिटीच्या ते आपण बघतो. सो मला वाटते उत्तम डिरेक्टर होण्यासाठी एक लाईफची अंडरस्टँडिंग होणं अतिशय गरजेचं आहे. त्याचं वाचन असणं अतिशय गरजेचं आहे. ऑब्झर्वेशन, कुठल्या क्षणी कुठल्या परिस्थितीत कोण कसा वागेल हे त्याला कळलं पाहिजे, ऑब्झर्व करता आलं पाहिजे. अनुभव ऑब्झर्वेशन, येस, एक्सपिरियन्स फार महत्त्वाचा आहे, लाईफ एक्सपिरियन्स. आता तर सध्याच्या घडीला तसे तर बरेच असतील जे पण मोठे डायरेक्टर्स आहेत. नाही, डिपेंड्स की बरेच डिरेक्टर कसं असतं की नॉट नेसेसरी की प्रत्येकाचं आयुष्य सेम एक्सपिरियन्समधून गेलेलं असेल. बरेच लोकांनी कमी वेळात कमी आयुष्यात खूप काही बघून घेतलेलं असतं. बरोबर. आणि तो पार्ट नक्कीच पडद्यावर दाखवताना उपयोगी येतो. असं नागराज मंजुळे पण घेता येईल किंवा बरेच लोक घेता येईल. चांगलं उदाहरण आहे. हो, की काय काय आयुष्यातून काय काय अनुभवलं आहे. रोहित, तू आता जसं म्हणालास की आता नागराज मंजुळे वगैरे यांनी ते अनुभवलं आहे बऱ्यापैकी, किंवा त्यांच्या लाईफचा तो पार्ट होता, किंवा ते त्या तशा भागात त्यांनी आयुष्य घातलेलं आहे. आणि त्यांनी तसं ते रिफ्लेक्ट त्यांच्या सिनेमांमध्ये केलं आहे, फॅन्ट्रीमध्ये केलं आहे, सैराटमध्ये जे आपण पाहतोय ते बऱ्यापैकी आपल्याला ग्रामीण भागातला एक माणूस सहज ते पाहतो. आणि तेच त्यांनी आपल्यातलेच असं वाटतं. बरोबर. पण मग आपण बऱ्याचदा असं पाहतो की बऱ्यापैकी श्रीमंत, चांगले पिढीजात श्रीमंत असे काही डायरेक्टर आहेत की त्यांचे 4-5 पिढ्या या त्याच क्षेत्रात उच्चभ्रू क्षेत्रात आहेत ते. आता फॉर एक्झाम्पल किरण राव बघू आपण, आमिर खानची मिसेस, ती तर वरच्या क्लासचेच लोक आहेत, आमिर खान झाले वगैरे. पण तरी तिने अशा फिल्म्स बनवल्यात की त्या एकदमच ग्रामीण आहेत. जसं की आता लापता लेडीज झाली, धोबीघाट झाली, अजून तिची मागे ते पिपली लाईव्ह तिचा एक पिक्चर आलेला होता. त्याच्यात त्यांनी किती म्हणजे एकदमच लोकल लेवलला गेलेले आहेत ते. मग ही कल्पना कसं काय करू शकतं ते, कारण की त्यांचं क्लासचं हेच तर कौशल्य आहे आणि इट्स अ पार्ट ऑफ स्टडी. हा त्यांचा अभ्यासाचा भाग आहे, तो त्यांचा अभ्यास असतो. जसं प्रत्येक क्षेत्रात प्रत्येकाला अभ्यास करावा लागतो तसं हे त्यांचा अभ्यासाचा भाग आहे. पण तरी विशेष ना, बरोबर, ऑब्झर्वेशन इतकं खाली जाऊन आणि कट टू कट की कोणाला वाटायला नको की नाही हे असं नसतं असं कोणी. बऱ्याचदा काय होतं, आणि एक सिनेमाचा सब्जेक्ट ठरवल्यानंतर डिरेक्टर हा अभ्यास करत असतो आणि त्यासाठी तो वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो. तसं आम्ही आमच्या छोरी सिनेमासाठी, आता आम्ही तर महाराष्ट्रीयन आहोत बरोबर, हरियाणाची स्टोरी हरियाणा बेस्ट आहे.
तर आम्ही हरियाणात जाऊन 7 दिवस राहिलो होतो. लोकांसोबत इंटरव्ह्यूज घेतले होते. फक्त निरीक्षण केलं होतं की एखादी स्त्री कशी बसते, कशी उठते, त्यांची भाषा कशी आहे, ते काय काय करतात, जेवायला काय काय करतात, जर कोणी संतापलं त्यांचा संतापाचा प्रकार कसा असतो, आनंदी झालं तर ते आनंदी होण्याचा प्रकार कसा असतो, हा अभ्यास आहे. पण तो आणि फारच तो गरजेचा आहे. हो बारीक करता पण हो हो. अवघड करत. आता आपण थोडंसं टेक्निकल विषय घेऊ, म्हणजे आपलं तुझ्या म्हणजे जेवढं कमीत कमी साध्या भाषेत सांगता येईल तेवढं सांगशील. आता आपण सिनेमाची कल्पना एखाद्याच्या डोक्यात येते आणि तो रिलीज होतो, म्हणजे कल्पना टू रिलीज यामधला जो काळ आहे किंवा प्रोसेस आहे, म्हणजे काय सांगशील थोडक्यात? सिनेमा फिल्म मेकिंग साधारणपणे आपण 3 टप्प्यात विभागतो. एक म्हणजे प्री प्रोडक्शन, ज्यामध्ये डायलॉग्स लिखाण पण येतं. नंतर सिनेमाचं स्केड्यूल तयार करणं. स्केड्यूल म्हणजे एक सिनेमा एक्झिक्यूट करण्याकरता किती साधारण वेळ लागेल, किती दिवस लागतील. बरोबर. कास्टिंग होते वेगवेगळ्या कॅरेक्टरसाठी. नंतर कुठल्या दिवशी कुठला सीन करायचा आहे, कधी रात्री शूट करायचं आहे, कधी दिवसा शूट करायचं आहे. बेसिकली सिनेमा शूटिंगची पूर्वतयारी म्हणजे प्री प्रोडक्शन हा पहिला फेज असतो. दुसरा फेज म्हणजे शूटिंग करणं, वेगवेगळ्या लोकेशनला जाऊन शूटिंग करणं. आणि थर्ड फेज असतो पोस्ट प्रोडक्शन. पोस्ट प्रोडक्शन म्हणजे आपण जे जे शूट केलेलं असतं ते सगळं एडिट करणं, त्यात म्युझिक टाकणं, त्यात कलर करेक्शन करणं, VFX असेल, काही ग्राफिक्स असेल ते करणं, आणि नंतर मार्केटिंग वगैरे, आणि मग रिलीज. असं 3 टप्प्यात मोठी प्रोसेस आहे. हां, आपण साधारणतः कालावधी प्री प्रोडक्शनसाठी 2 ते 3 महिने लागतात. शूटिंगसाठी साधारणपणे 50 ते 60 दिवस लागतात, पुरेसे असतात. 60 दिवस, 70 दिवस, 50 ते 70 दिवस हिंदी सिनेमाचा म्हणतो मी. त्यात मराठी सिनेमा असेल तर कदाचित तो कमी, म्हणजे 25 दिवस, 30 दिवस, 40 दिवस असं करतात. आणि मग पोस्ट प्रोडक्शन ते साधारणपणे 3 महिने ते 6 महिने, 1 वर्ष लागू शकतं. पोस्टला लागू शकतं. म्हणजे ॲक्च्युअल याच्यात त्याचाच कालावधी जास्त आहे. मग ॲक्च्युली सिनेमा असं म्हणतात की 2 टेबलवर तयार होतो. एक म्हणजे सुरुवातीला जो लिखाण होतो प्री प्रोडक्शनचा टेबल, बरोबर. हां. आणि दुसरा टेबल म्हणजे एडिटिंगचा टेबल. क्या बात. म्हणजे प्री प्रोडक्शन आणि पोस्ट प्रोडक्शन दोघं टेबलवर के दोन्ही टेबलवर काय. खरा सिनेमा तिथे तयार होतो. बरोबर. नाही, आणि आता जसं आपण म्हणतो की एखादी, आता आपलं पहिला प्रश्न चर्चा झाली, तुम्ही राजस्थानमध्ये हरियाणामध्ये प्री प्रोडक्शनचाच भाग झाला तो. बरोबर. लोकेशन स्काउटिंग करणं, रेखी करणं, ह्या सगळं प्री प्रोडक्शन मध्ये. आणि काही वेळेस एखादी डायरेक्टर किंवा लेखक तो स्पेशल असं मागणार राहतात की मला, आता समजा मला हरियाणातला एक पिक्चर लिहायचा आहे, तर मला तिथं जाऊनच तो बघावा लागेल, तिथंच लिहावं लागेल. बरोबर. आता बऱ्याचदा फॉरेनमध्ये जातात किंवा करेक्ट दुसऱ्या याच्यात जातात. मग हा जो खर्च आहे हा तो प्रोडक्शनमध्येच काउंट होतो का तो ज्याचा त्याचा राहतो प्रोडक्शनमध्ये? नाही. आता सिनेमासाठी खर्च करतोय म्हणल्यावर प्रोड्युसर हाच खर्च करणार. प्रोड्युसरचा. हां, त्यांच्या लिखाणापासून ते सगळं जेवणाचा, राहण्याचा, सगळा जो काही सिनेमासाठी लागणारा खर्च हा प्रोड्युसर करणार. मग तो खर्च कुठलाही असू द्या, प्रवासाचा असू द्या, राहण्याचा असू द्या, फक्त विचार करण्याचा असू द्या. बरेचदा डिरेक्टर्स काय करतात की ती प्रोसेस आहे, चांगली प्रोसेस आहे, की समजा डिरेक्टर महाराष्ट्रीयन आहे आणि कथा आपली हरियाणवी असेल, तर डिरेक्टरला वाटतं की मला काही माहीत नाही हरियाणाबद्दल, तर मी कसं करणार, इंटरनेट तर बघणार नाही. तिकडे जाऊन ते 3-4 महिने, 5-6 महिने त्यांच्या हिशोबानुसार राहून ऑब्झर्वेशन करून मग ते जो खर्चसुद्धा त्या प्रोड्युसरचा असतो. हो, म्हणजे बऱ्यापैकी खर्चिक पण प्रोसेस आहे ते. नक्कीच. आता आपला जो इंडियन म्हणू शकतो आपण प्रेक्षक, तो थोडासा असं रिअलिस्टिक सिनेमांकडे वळताना दिसतोय आपल्याला. म्हणजे आता ते करण जोहर टाईप, शाहरुख खान, ते लव्ह स्टोरी वगैरे थोडंसं कंटाळा आलेला दिसतोय सर्वसामान्य, आणि जो थोडा इंटेलेक्च्युअल जो प्रेक्षक आहे, जो जाण आहे त्याला फिल्मची, सिनेमाची, कलाकृतीची, तो थोडंसं या लव्ह स्टोरी वगैरेला आता थोडंसं कंटाळलेला आहे आणि आता रिअलिस्टिक यांच्याकडे तो वळतोय. पण मग त्याच्यात पण असं एक पाहण्यात येतं आहे की तेवढी त्याची भूक भागत नाही. मग याला आता काय डायरेक्टर कमी पडतायत का तसे ॲक्टर्स नाही? आजकाल काय आहे की ऑडियन्सकडे ऑप्शन्स खूप आहेत. म्हणजे इंटरनॅशनली सिनेमा
हो, ते बघू शकतात एका नक्कीच. क्लिकवर. मग त्याच्यामुळेच ते कम्पेअर करायला लागले ना आता. हां, भूक तर भागती असं म्हणता येणार नाही, भूक भागत नाहीये. हां, आपल्या सिनेमांमधून कितपत भूक नाही, भागतीये आपल्याच ना आपल्या सिनेमामधून, तर मग मला कारण वाटत की नाही इंटरनॅशनल पाहण्याला कंटेंट बघितल्यानंतर त्यांच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत. उंचावलेले आहेत. बरोबर. पण मग तेवढी अंडरस्टँडिंग तर त्यांच्या भाषेतून आपल्याला येत नाही. हम्म. जे आपल्या भाषेतले पिक्चर असतील, हम्म. सिनेमा असतील, हम्म. तर ते जास्त ते कनेक्ट होतील. हम्म. इंटरनॅशनल बघतोय आपला प्रेक्षक, बरोबर. पण हां. त्याचा पण ठराविक पार्ट आहे, हम्म. तेवढं प्रेक्षक वर्ग तेवढाच आहे. हम्म. पण मग आपल्या भाषेत सर्वसामान्य लोकांना समजेल हम्म. असे सिनेमे थोडेसे, म्हणजे इंटरनॅशनल फिल्म्स तर आहेतच, पण मग बरोबर. आपल्याकडचं कमी येत आहे. आपल्याकडे काय होत नाही ते सर्वस्वी मला वाटतं मेकर्सवर डिपेंड आहे की मेकर्स कुठल्या प्रकारचे सिनेमा करतो. आणि मी जसं म्हणालो की कमर्शियल आर्ट आहे, सिनेमा इज अ कमर्शियल आर्ट, तिथे कॉमर्स इन्व्हॉल्ड आहे. पैशाचा सो विषय. बऱ्याचदा बजेटवर पण डिपेंड असतं. बऱ्याचदा प्रोड्युसर असा विचार करतो की मी जे पैसे टाकलेत ते पटापट निघावेत, नक्कीच. म्हणून मग ते लिखाणात कमी वेळ देणं, एक्झिक्युशनला कमी वेळ देणं, आणि ह्या सगळ्यांचा परिणाम म्हणजे तो सिनेमावर होत असतो. हा, म्हणजे गल्ला भरू विषय. गल्ला भरू विषय. बरोबर. आणि आर्ट फिल्म आल्या तर त्यांना तेवढा स्कोप कमी आहे. हो, म्हणजे सिनेमात तरी OTT वर आहेत, TV वर बोटावर मोजणे इतके आहेत, पण होतच नाहीयेत असं नाहीये. हम्म. करतायत लोक. जसं तू उदाहरण घेतले किरण रावच्या हो. फिल्म्सचं, तसे आहेत बरेच सिनेमा आहेत. म्हणजे अजून येतील अशी आपण आशा ठेवू. नक्कीच नक्कीच. आणि आता एक नवीन ट्रेंड झालेला आहे, म्हणजे तो बऱ्यापैकी जुनाच आहे पण तरी आता जास्त आहे, की फिल्म्समध्ये जे ॲक्टर्स आहेत त्यांच्यापेक्षा डिरेक्टर कोण आहे यांच्या नावावर फिल्म चालत आहेत. बरोबर. हां, म्हणजे आता आपण बघू, बाहुबली झाला, झाले. बरोबर. सैराट झाला, बरोबर. आता नागराज मंजुळे यांनी कोणतीही पिक्चर आणली हो. तरी नागराजची फिल्म आहे, प्रेक्षक ऑटोमॅटिक ते बघणार आहे आणि त्या दृष्टीने त्यांना मिळतंय पण आहे. करेक्ट करेक्ट. याला अवेअरनेस म्हणूया आपण. लोक जास्त अवेअर झालेत, शिक्षण जास्त झालं आहे आणि ते बघतात की कोणी लिहिलं आहे, कोणी बनवला आहे पिक्चर. बरोबर. तर ते अवेअरनेसवर आहे. आणि आत्ताच ह्याच हप्त्यात वाटतं 6-7 तारखेला तुंबाड परत रिलीज केला तुंबाड, होता. हां, राही बर्वेचा. तर मग त्यांनी आता सगळेच इंटरव्ह्यूमध्ये न्यूजमध्ये तेच दिसत आहे, त्यांनी एका ठिकाणी सांगितलं की हा सिनेमा बनवायला आम्हाला 8 ते 10 वर्ष लागले. मग खरंच एवढी क्लिष्ट प्रोसेस राहू शकते का मार्केटिंगचं? त्याच्यात क्लिष्ट म्हणण्यापेक्षा वर्ष लागतात. त्याच्यामागे कारणं अशी आहेत की बऱ्याचदा एखाद्या मेकरच्या व्हिजनवर विश्वास ठेवणारे लोक नसतात. म्हणजे ज्या पद्धतीचा सिनेमा त्याने बनवला आहे, तसा सिनेमा आपल्याकडे यापूर्वी झालेला नाही आहे. नक्कीच. त्यामुळे प्रोड्युसर लोकसुद्धा विचार करतात की अरे हे काहीतरी नवीन आहे, यात पैसे टाकावे की नाही टाकावेत. कारण एक सिनेमा बनवायला साधारणपणे, हिंदी सिनेमाचं बोलतो मी, 20 कोटी ते 100 कोटी एवढा खर्च येतो. तर तुंबाडचाही खर्च बऱ्यापैकी 25-30, मला माहिती नाही काय खर्च आहे, पण कोटींमध्ये आहे. कोटिंग. नक्कीच. सो प्रोड्युसर पण विचार करतो की एवढे पैसे टाकले तर माझे परत येतील की नाही येतील. बरोबर. त्यामुळे आणि तेच की प्रोड्युसर मिळायला काही प्रोड्युसर आले, काही बॅकआउट झाले, हो, बरेच त्यामुळे तो तेवढा वेळ लागला आहे. आणि त्यांची जी प्रोसेस होती सिनेमा बनवण्याची, की त्यांना नॅचरल पाऊस हवा होता. सो बेसिकली जेव्हा जेव्हा पाऊस होईल तरच ते दृश्य चित्रित केले जायचे. ते डायरेक्ट वर्ष 2 वर्ष जात होते म्हणे. म्हणून आता वर्षातनं हार्डली 3 ते 4 महिने पाऊस असतो, तोही रोज नसतो. आणि एक सीन शूट करायला समजा आपण एक दिवस शूट केलं, 12 तासाची शिफ्ट असते, हार्डली 3 ते 4 मिनिटाचं शूट होतं. म्हणजे आपण जे पडद्यावर बघतो, बापरे, म्हणजे 12 तास शूट केल्यानंतर 3 ते 4 मिनिटाचं पडद्यावरचं फुटेज तयार होतं. सिनेमा झाला 120 मिनिटांचा. बरोबर. अवघडच आहे. मग अवघडच आहे. मग तो कालावधी लागू शकतो. आणि तेवढं विजनच्या डायरेक्टरच्या विजनपर्यंत पोचायला म्हणजे डायरेक्टरवर डिपेंड आहे. बरोबर. एखादी डिपेंड्स आहे ते, त्याचं काही नाही. आता या क्षेत्रात तू काम करतोयस आणि तुला नातेवाईकांमध्ये, मित्रमंडळींमध्ये गावाकडे येत जात राहावं लागतं. मग तिथं तुला असे लोक भेटता का की आमच्या मुलाला लावून द्यावं तुमच्या पिक्चरमध्ये, मुलीला घ्यायचं, सुंदर दिसते? बरेच. त्याला कसं तो डील करतो? मित्र, नंतर नातेवाईक किंवा रॅन्डम कोणी, त्यांना आता काय इंस्टाग्राम आलेलं आहे, अप्रोच करणं खूप सोपं झालं आहे.
त्यामुळे ही लोक अप्रोच करतात आणि स्वाभाविकच आहे करणारच, कारण एक आपल्याकडे या क्षेत्राकडे जरा अट्रॅक्शन आहेच अट्रॅक्शन आहेच. तर प्रत्येकाला मी तेच सांगतो की आधी प्रशिक्षण घ्या. तुम्हाला जे काम करायचं आहे किंवा ॲक्टर व्हायचं असेल तर आधी प्रशिक्षण घ्या, आधी शिका, त्यामध्ये प्रावीण्य कमवा आणि नंतर मग जी काय प्रोसेस आहे, व्हिडिओ शूट करणं, ऑडिशन शूट करणं, फोटो शूट करून घेणं आणि मग तुम्ही मला पाठवा. कारण काय आपण म्हणतो की नेपोटिझम आणि वशिला नाही चालत, नाही होत. कारण कसं आहे, सिनेमात एखादा कॅरेक्टर दाखवल्यानंतर, एखादा ॲक्टर दाखवल्यानंतर त्याला लाखो आणि करोडो लोक बघत असतात. बरोबर. आणि ते ठरवत असतात की हा ॲक्टर कसा आहे, चांगला आहे की वाईट आहे. कुठलाच डिरेक्टर असं करणार नाही की कॅरेक्टरमध्ये फिट होत नसताना एखाद्या ॲक्टरला घेणं, असं कधी होत नाही. तुला आलाय का असा अनुभव कधी? हां, बरीच लोक म्हणतात की माझा मुलगा आहे, माझी मुलगी आहे, छान दिसते वगैरे. नाही, पण दिसण्यावर नाही आहे, तुमच्या अभिनय कौशल्यावर ते डिपेंड आहे. बरोबर. एक किस्सा आठवतोय मला. एक सिनेमा करत असताना शूट बऱ्यापैकी झालं होतं आणि काही सिक्वेन्सेस बाकी होते शूट करण्याचे. डॉक्टरचे काही सिक्वेन्सेस बाकी होते. प्रोड्यूसर म्हणाले मला की रोहित, ये मेरा पहचान का है, मेरा दोस्त ही है, उसको देखना यार, तू कहीं तो फिट कर दे. म्हटलं हो ही नहीं सकता. प्रोड्यूसर सांगतोय. प्रेशर. पण मी म्हटलं की सर ये नहीं हो सकता है, क्योंकि आप बताओ मुझे, ये 2-3 सिक्वेन्सेस आहे. बऱ्यापैकी कास्टिंग झाली होती, पण डॉक्टरचे काही असिस्टंटचा एका 2 रोल बाकी होते आणि त्यांचा जो मित्र होता तो होता असा धष्टपुष्ट बॉडी बिल्डर. म्हटलं तुम्ही मला सांगा, यात बसणार का हा? या कॅरेक्टरमध्ये तुमचा मित्र बसेल का फिट? नाही बसणार ना. तुम्ही म्हणाल तर मी बसवतो, उभं करतो, पण शेवटी ते पडद्यावर दिसेल. याला जबाबदार कोण? तेव्हा असं कोणी विचारणार नाही की अरे हा तर प्रोड्युसरचा मित्र आहे किंवा मुलगा आहे. पडद्यावर ते गलिच्छ दिसेल तर काय? पडद्यावर दिसतंय म्हणजे ते त्याचा निर्णय आपण नाही घेऊ शकत, प्रेक्षक घेतात. नाही, म्हणजे फक्त नातेवाईक, मित्रमंडळी इथूनच प्रेशर नसतो, खुद्द तो प्रोड्युसर पण असतो बऱ्यापैकी. जो पैसे लावणार आहे पिक्चरला, डील करणं थोडं अवघडच आहे. पण तरी पण याचा निर्णय हा त्या ॲक्टरमध्ये कितपत कौशल्य आहे, तो आहे की नाही आहे, कॅरेक्टरमध्ये फिट बसतोय की नाही आहे, ते आधी बघूनच निर्णय घेतला जातो. पण आपल्याकडे असं आहे की लोकांना मेहनत घ्यायची नाही आहे. डायरेक्ट त्यांना वाटते की आपला भाऊच आहे, आपला भाचाच आहे, डिरेक्टर आहे, मग त्याला सांगितल्यावर येईल आपला मुलगा पडद्यावर लगेच. पण असं नाही आहे. नाही, ते गुण पाहिजेच. ते गुण पाहिजे आणि कॅमेऱ्यासमोर आल्यावर चांगल्यांचं तारांबळ उडते. बरोबर. आणि सहसा आपल्याकडे काय आहे की हे क्षेत्र हौशी क्षेत्र म्हणून बघितलं जातं. तेवढं सिरियसनेस. जर उत्तम डॉक्टर व्हायचं असेल तर आपण त्याला 5 वर्ष 6 वर्ष मेडिकल शिक्षण घेण्यासाठी पाठवतो. पण हेच जर ॲक्टर व्हायचं असेल तर त्याला वर्कशॉपला पाठवत नाही, स्टेज डेअरिंगला पाठवत नाही किंवा एखादं नाट्य प्रशिक्षणला पाठवत नाही. सरळ उभं करायचं. असं का? शक्यच नाही. ते शास्त्रच आहे ना, ते नाट्यशास्त्र म्हणजे एक सायन्सच झालं. त्याचे शिक्षण गरजेचं आहे. प्रॉपर प्रशिक्षण घेतल्याशिवाय उपयोग नाही. नाही, पण आता काय झालंय, मोबाईल किंवा आता वेब सिरीज आलेल्या आहेत किंवा त्या गावागावी प्रोडक्शन हाऊस आहेत. आता लोकल लेवल आपलं जसं खानदेश आहे आपला, तर खानदेशमध्ये पण आता बरेच म्हणजे प्रोडक्ट बाहेर येत आहे. गाणे झाले, छोटे छोटे नाटक झाले, सिनेमे झाले. तर मग याच्यामुळे काय झालंय, सर्वसामान्य माणसाला वाटायला लागलंय की मी सुद्धा करू शकतो, म्हणजे मी पण ॲक्टर होऊ शकतो. म्हणजे हा एक विश्वास त्याच्यामुळे प्रत्येकामध्ये आलेला आहे. पण थोडं प्रशिक्षणाची कमतरता आहे. मला वाटते ज्याला इच्छा आहे, ज्याला थोडेफार गुण आहेत त्याने करावं, पण एक योग्य शिक्षण घेणं गरजेचं आहे, प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. हा, म्हणजे एक स्वप्न पाहू शकतो, पण बरोबर कॅल्क्युलेटेड स्वप्न म्हणजे बरोबर. काय सांगशील आता, ही जे वेब सिरीज आलेले आहेत, प्लॅटफॉर्म, बरेच OTT प्लॅटफॉर्म आलेले आहेत, मग याच्यामुळे ॲक्टर्सला संधी जास्त लाभते असं वाटतंय का? हा, किंवा डिरेक्टर्सला कामं वाढली आहेत, त्यामुळे ॲक्टर्स लोकांना सुद्धा आणि डिरेक्टर्सला सुद्धा बऱ्यापैकी दरवाजे खुले झालेत, आणखी संधी उपलब्ध झालेल्या आहेत OTTs मध्ये आणि सिनेमांमध्ये. नवोदित कलाकारांना पण त्याचा नक्कीच फायदा होत असेल. फायदा नक्कीच आहे. हो.
वा मजा येते एकदम. वेगवेगळे कन्सेप्ट आमचे क्लिअर होत आहे आणि तुझे जे किस्से तू सांगतोय मध्ये मध्ये त्याच्यामुळे जास्त अजून मजा वाटते. वा वा. तू विशाल बरोबर बऱ्याच दिवस काम केलेलं आहे. फुरिया, विशाल फुरिया, फुरिया. तर कसं आहे, काय काय वाटतं तो माणूस? म्हणजे त्याचं काम पण आम्ही बघितलंय ते ऑफकोर्स बऱ्यापैकी काय डिरेक्टर म्हणून तर तो उत्तमच आहे, त्याने ते सिद्धही केलेलं आहे. नक्कीच. बऱ्याच सिनेमांना, लपाछपी सिनेमा त्याचाच आहे, त्याला अवॉर्ड पण मिळालेले आहेत. 16 इंटरनॅशनल अवॉर्ड्स आहेत त्याला. पण एवढ्या दूरपर्यंत येणं यासाठी असोसिएशन केलं एवढ्या वर्षांचं, मला वाटते तो माणूस म्हणून खूपच चांगला आहे. हे त्यामागचं खरं कारण आहे की, कारण आता मी बऱ्याच डिरेक्टर्ससोबत काम केलेलं आहे, पण त्याच्यासोबत मी बऱ्याचदा कंटिन्यू केलेलं आहे आणि बरेच प्रोजेक्ट्सला मी असोसिएट म्हणून काम केलेलं आहे. सो तो एक माणूस म्हणून अतिशय चांगला आहे, म्हणून ते झालेलं आहे. एक किस्सा आहे, एक सिरीज शूट करत असताना एक पोलिसाचं कॅरेक्टर होतं आणि त्याला काउंटर डायलॉग्स म्हणून मी देत होतो. म्हणजे त्याने एक डायलॉग बोलला, पुढचा डायलॉग मी देणार होतो, असं होतं. प्रॅक्टिस सेशनमध्ये नाही, शूटिंगला शूट चालू होतं आणि काही कारणास्तव तो विसरत होता किंवा तो फंबल मारत होता समोरचा कॅरेक्टर. तो असंही लहान कॅरेक्टर नव्हतं, तर बऱ्यापैकी वेल एस्टॅब्लिश्ड आणि मोठा तो कलाकार होता. आणि तो एक दोनदा त्याने फंबल मारल्यानंतर त्याने मलाच शिवी घातली, म्हणजे अपशब्द वापरला. मी म्हटलं ठीक आहे, जाऊ दे, ह्या कामाचा भाग आहे, आणि मी त्याला दुर्लक्ष केलं. पण होतं असं की शूटिंगच्या ठिकाणी मी होतो आणि डिरेक्टर असा लांब बसतो, जिथे थोडासा लांब होता तो, मॉनिटरजवळ बसतो. सीन पूर्ण झाला आणि सगळ्यांनी टाळ्या वगैरे वाजवल्या, छान छान झालं आणि आम्ही निघालो. निघताना तो कलाकार गेला विशालकडे आणि त्याने शेक हँड वगैरे केला आणि तिथे तो संतापला की म्हणलं, ते सगळं ठीक आहे, तू अपशब्द का वापरला, शिवी का दिली, आणि तू कोण आहे शिवी देणारा? शिवी तर मी पण देऊ शकतो आणि तो पण देऊ शकतो, चूक तुझी होती, चूक असो वा नसो, पण तुला शिवी द्यायचा अधिकार नाही आहे. तू माफी माग आधी, मग आपण पुढे शूट करूया. असा कुठलाही डिरेक्टर, खूप कमी डिरेक्टर्स बघितलेले आहेत मी, की असं बाजू घेणारा किंवा जे खरं आहे त्यामागे त्याला सपोर्ट करणारा असं नाही आहे. शेवटी त्या माणसाने माझी माफी मागितली आणि मग पुढचं शूट सुरू झालं. हो. आणखी एक किस्सा आहे, नाव नाही घेणार मी. एक मोठी ॲक्ट्रेस आहे. शूट आता बऱ्याचदा असं होतं की एक सीन चालू असतो आणि पुढचा सीन येण्याकरता थोडासा वेळ लागतो. म्हणजे तिचा सीन येण्यासाठी तिला वेळ लागला, म्हणजे तिला बसून ठेवलं थोडा वेळ, जास्त वेळ तिला बसून ठेवलं. जेव्हा तिला बोलवलं तर EP एग्जीक्यूटिव प्रोड्यूसर असतो, तो मला म्हणाला की रोहित, अरे वो आ नहीं रही है, वो जो मैम है वो आ नहीं रही सेट पे, क्योंकि तूने बहुत टाइम उसको बिठा के रखा. अच्छा. तो तेरे को जाके सॉरी बोलना पड़ेगा. आणि हे विशालने ऐकलं. तो म्हणला की नहीं रोहित, सॉरी क्यों बोलेगा, वो भी तो काम कर रहा है, वो एक्ट्रेस जो है वो भी तो काम करने आई है. ऐसा तो नहीं कि वो जो बैठी थी उसको पैसा नहीं मिल रहा है. बड़ी एक्टर है ठीक है, लेकिन पैसा तो मिल रहा है उसको, तो सॉरी क्यों बोलना है. असं कुठे डायरेक्टर म्हणणार नाही की, तो सांगेल की बाबा जा बाबा सॉरी म्हणून. पण तो म्हणला की नाही, मेरे को शूट करना ही नहीं अभी, मेरे को ही नहीं शूट करना, अभी जो करना है वो करो, या तो फिर उस एक्टर को बोलो कि घर पे जाना तो घर पे जाओ, मग मेरे को शूट करना ही नहीं अभी. शेवटी ती ॲक्ट्रेस आली आणि तिने शूट केलं. बरोबर आहे ना, म्हणजे योग्य ती बाजू घेणारा पण माणूस. हो हो हो. तो असोसिएट आणि तो कम्प्लीट त्याच्या टीमला पूर्ण सपोर्ट करतो. असं नाही की सपोर्ट करणार नाही, धरून चालतो. हो, म्हणून मी त्याच्यासोबत एवढे वर्ष झाली काम करतोय. त्याचं बॅकग्राऊंड काय, तो याच्यातलाच जे का पहिलीच पिढी त्याची? नाही, हा तो पहिलाच आहे. त्याचे आजोबा प्रोड्युसर होते खूप वर्षांपूर्वी, पण आता तो एकटाच आहे, पहिलाच म्हणजे. हां, काम तर छानच आहे. आणि आता हे जे तू किस्से सांगितले याच्यात बऱ्याचदा प्रेशर येतं. आता किती पण आपण म्हटलं कामाचा भाग आहे, पण काम करताना बऱ्याचदा प्रेशर येतो आणि बऱ्याचदा आपल्याला आपले कौटुंबिक पण प्रश्न राहतात, घरगुती प्रश्न राहतात. मग हे मॅनेज करायला आपलं घरगुती प्रश्न तिथं न जाणू द्यायचे, तिथं आपलं घरच्या घरीच, कामाचं कामातच. मग हे कसं मॅनेज करतो तू? हां, आता
आता सवय झाली आहे आणि ते असं की शूट करत असताना आम्ही कंप्लीट 24 तास बिझी असतो. म्हणजे शिफ्ट असते आमची 12 तासांची, म्हणजे सकाळी 7 ते संध्याकाळी 7 किंवा सकाळी 9 ते रात्री 9 अच्छा. किंवा दुपारी 12 ते रात्री 12 किंवा रात्री 7 ते सकाळी 7 पर्यंत. नाईट. आणि हे संपल्यानंतर सुद्धा दुसऱ्या दिवसाचं प्लॅनिंग, हो. काय काय गोष्टी आहेत, काही अडत आहेत का, काय सगळ्या लोकांना सांगणं, कळवणं, मेल करणं, इन्फॉर्म करणं, रिक्वायरमेंट्स देणं. सो आमचं काम 24 तास चालूच राहतं, झोपेशिवाय. झोपसुद्धा खूप कमी होते. सो अशा वेळी ना घरातली कामं थोडंसं बाजूला ठेवावी लागतात. म्हणजे कामाच्या ठिकाणी फक्त कामच. कामाच्या ठिकाणी वेळच नसतो. विचार करायला प्रत्येक सेकंद बिझी असतो, एव्हरी सेकंड. बरोबर. आणि आता आपण हे म्हणतो की फिल्म इंडस्ट्री म्हणजे अनिश्चित क्षेत्र आहे ते, म्हणजे Uncertainty खूप आहे. अनसर्टन्टी खूप आहे की आज आपल्या हातात काम आहे तर उद्या राहीलच, नक्कीच, हो. याची हे नाही. मग हा पण एक प्रेशर कुठला कुठे बॅक ऑफ द माइंड चालू असेल. हो हो हो. फ्रीलान्सर्स असतो ना आम्ही, त्यामुळे एक काम संपल्यानंतर पुन्हा शून्यापासून सुरुवात असते की नवीन काम शोधायचं. अच्छा. किंवा तुमच्या एक्सपिरियन्सच्या बेस्डवर किंवा कॉन्टॅक्ट्सवर तुम्हाला ती नवीन कामे मिळत असतात. सो एक काम संपल्यानंतर नवीन पुढचं काम घेईपर्यंतचा वेळ जो आहे तो घरी बसावं लागतं. घरी बसावं लागतं. हो, तो एक प्रेशर असतोच. तो प्रेशर असेलच खरंच. पण तेच आहे की प्रत्येक क्षेत्राचे पर्क्स असतात. हां, आणि ते एकदा पडलं तर ते बरोबर हां, माणसाला हां, समजतं हां. ते तेवढं प्रेशर पण जेवढं तीच मजा आहे बाहेरच्या ना लोकांना वाटतं तेवढं तसं ते ॲक्च्युअल त्या माणसाला वाटत नसेल की बरोबर कॉन्टॅक्ट होता, कुठे काय चालू आहे, काय हो. चालू आहे ते बरोबर लागत असेल ते. पण हे पण आहे की या क्षेत्रात असल्यामुळे आम्ही अशा ठिकाणी जातो, वेगवेगळ्या ठिकाणी, की जिथे सामान्य माणसाला परवानगी नसते जायची. बरोबर. म्हणजे अतिशय खूप जंगलातलं आतलं भाग असू द्या किंवा एखाद्या समुद्राच्या सेंटरला जाणं असू द्या किंवा बऱ्याचदा अलाऊ नसतं, पण आम्हाला ते परमिशन काढून वगैरे आम्ही By तिकडे जाऊ procedure. शकतो. बाय प्रोसिजर. हो, मजा असते ती. आता क्रिमिनल जस्टिस पण तुम्ही पहिला जो शूट केला, हो, first जेलवाला, season. त्याच्यात भाग होता सगळा. मग त्याच्यात तुम्ही ॲक्च्युअल जेलमध्ये होते का सेट होता तो? नाही, तो सेट केला होता. पूर्ण सेट तो. पण सेट बांधण्यापूर्वी सुद्धा आमची टीम, म्हणजे मी, डिरेक्टर वगैरे असे एका जेलमध्ये जाऊन आलो होतो, सगळं अभ्यास करून आलो होतो. अच्छा. तिथे जरा इश्यू झाला होता की कोल्हापूरला गेलो होतो आम्ही सेंट्रल जेलमध्ये, आणि तिथे आम्हाला अलाऊ नव्हतं केलं कारण बरेच गुन्हेगार लोक असतात. सो आम्ही नागपूरच्या जेलमध्ये गेलो होतो अभ्यासाकरता, की फक्त बघायला की तिथले कैदी कसे असतात, त्यांचं रुटीन कसं असतं दिवसाचं, काय खातात, काय उठतात. बरोबर. सो म्हणून ते तेवढं जेन्युइन केलेलं आहे, शूट केलेलं आहे. मी तिथं क्लासच काम झालं. हो. ते त्याच्यात कलाकार असो का सगळं आर्ट डिपार्टमेंट असो का लोकेशन असो, तिथं क्लासच काम झाले, त्याला विषयच नाही. आणि आता बऱ्याचदा तुम्ही खेड्यांमध्ये पण शूट करता, मग तिथं जो मॉब, कारण की खेड्यात म्हटलं किंवा शहरात काय असेल ना, बरोबर. काहीतरी नवीन काय आलं तर लोक पाहायला येतात आणि उत्सुकता असते, हो, ते हो, काही हो. विषय चुकीचं नाही देत. तर मग ही जो मॉब राहतो तो मॅनेज करायला तुमचे लोक राहता का तुम्हाला डिपार्टमेंटचं पण काही सहाय्य घ्यावं लागतं? एक म्हणजे आपले लोक पण असतात डिपार्टमेंटची, बाउन्सर्स असतात, त्याला Bouncers. बाउन्सर्स म्हणतात. सिक्युरिटी गार्ड्स म्हणू शकतो आपण त्याला. साधारणपणे 10 ते 12 लोक असतात. आणि कधी कधी पोलीस डिपार्टमेंट पण सहाय्य मिळतं आपल्याला त्यांचं. तर आम्ही मसुरीला शूट करत होतो एकदा. तिथे सकाळी 6 वाजता शूटिंग होतं. इतर लोक पण अशी गर्दी करतातच तिकडे, विंदू दारा सिंग वगैरे असे ॲक्टर्स होते शूट करायला. आणि तिकडे सुरू झाली हाणामारी अचानकपणे, कोणीतरी धक्काबुक्की झाली एका सामान्य माणसाला. म्हणजे गर्दीतल्या गर्दीत. सो तिकडे डिपार्टमेंटची लोक होती, ते हँडल करतात. आणि गर्दी पांगवण्यासाठी आपली सिक्युरिटी गार्ड्स असतातच. मग कधी डायरेक्ट शूटिंगच बंद पडेल इतका पण मॉब जमत असेल ना? कलकल वगैरे होतं असं. पण आम्ही अशा वेळी काय करतो, साऊंडचा प्रॉब्लेम म्हणताय ना, नाही ते डबिंगमध्ये निघतं, पण आवरत जातं मॉबला. त्रास होतो एवढंच. खूप त्रास होतो. कॉन्सन्ट्रेशन म्हणा किंवा आपल्या कॅरेक्टर जिकडून जाणार आहे नेमकं तिथेच लोक येणं, फ्रेममध्ये मागे, हां, तो प्रॉब्लेम होतो. हो. त्याला वेळ लागतो थोडा शूट करायला. आता समजा आपण सर्वसामान्य माणूस जर शूटिंगला पाहायला आला, समजा मी पण एकदा गेलेलो होतो एका सेटवर, तर तिथं काय चालू होतं की
एकच डायलॉग 5-5, 6-6 वेळेस ते शूट करत होते. मग नेमकं काय असतं म्हणजे इतके शॉर्ट्स का बरं घ्यावं लागतात आणि एका सीनसाठी? कुठला शॉट इफेक्टिव्ह होईल, एखादा प्रसंग आहे, तो प्रसंग किती इफेक्टिव्हरित्या पडद्यावर सांगू शकतो आपण, ते त्यासाठी वेगवेगळ्या शॉट्सची मदत घेतो आपण. जसं की एखादा माणूस रडतोय, रडताना तो बोलतोय, संवाद बोलतोय, सो थोडंसं वाईड अँगलमध्ये त्याचा चेहरा दिसतोय आपल्याला, दुःखी आहे, आणि आणखी क्लोज जाऊन की ज्याच्या डोळ्यातनं अश्रू पडत आहेत ते दाखवण्याकरता तो शॉट वेगळा डिटेलिंग तो घ्यावा लागतो. वेगवेगळे शॉट्स एडिटमध्ये सगळ्यामध्ये तेवढे सिक्वेन्सने दाखवायचे. हां, आणि मल्टिपल शॉट्स घेतल्यामुळे आपल्याला एखाद्या प्रसंगाचं लेंथ, वेळ ती कमी जास्त करता येते. बरोबर. म्हणजे ते उगाच नसतं ते. ऑफकोर्स उगाच आहे. किंवा आता इतके कॅमेरे, हाय डेफिनेशन 4K, हां, आणि एक कॅमेरा नसतो तो, मल्टिपल कॅमेराज असतात. मग याच्यात जो डेटा तयार होतो, मग त्याचं कसं काय मॅनेजमेंट राहतं ते, म्हणजे तो हा किती GB होत असेल तो? त्यासाठी एक सेपरेट टेक्निकल माणूस बसलेला असतो, त्याला DIT म्हणतात. की त्याचं काम तेवढंच आहे की सगळं फुटेज गोळा करणं, ते चेक करणं, त्याचे मल्टिपल कॉपीज बनवणं. जस्ट इन केस जर ते खराब झालं, एक कॉपी खराब झाली, तर त्याच्याकडे आणखी 2 कॉपीज असायला पाहिजे. बॅकअप. कारण एक दिवसाचं जरी शूट वाया गेलं, हरवलं अरे बाबा, किंवा खराब झालं, तर 15 ते 20 लाखाचं नुकसान होतं. आवडच आहे. कारण एक दिवसाचा खर्च 15, 20, 25 लाख असतो. म्हणून एक शिकलेला टेक्निकल मनुष्य असतो DIT म्हणून, की तो सगळं सांभाळत असतो, मॅनेज करतो. त्याचं कामच ते डेटा मॅनेजमेंट. आता हा समजा एका दिवसाला आपण आता इंटरव्ह्यू घेतोय, हां, तर हा जवळपास 40-50 GB चालला जातो, बरोबर. चांगल्या क्वालिटीचा घेतला तर. तर मग तुमची तर ते दिवसभर 12 तास त्याची शिफ्ट, त्याच्यात इतके शॉर्ट्स, इतके सीन्स, मग हे जे तुम्ही जमा करता, म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल एका दिवसाचं 1000 GB धरू शकतो. TV म्हणू शकतो आपण त्याला, 8 TV वगैरे, म्हणजे दिवसाला का? हां, म्हणजे 8000 GB. दिवसाला 1000 GB वगैरे. 1000 GB. पण मग हे 1000 GB आणि डायरेक्ट आपला जो रिलीजचा सिनेमा असतो, जो आपल्याला ऑनलाईन पण मिळतो बऱ्याचदा डाउनलोड वगैरे करून, तो डायरेक्ट 1 GB, 2 GB एवढा असतो. मग ते काय म्हणजे काय? कारण आपण जे शूट करतो ना, ते रॉ फॉर्मॅटमध्ये शूट करतो, आणि जे एक्सपोर्ट करतो, जो फायनल फिल्म असते, ती वेगळ्या फॉर्मॅटमध्ये असते, ती रॉ नसते. अच्छा. मग प्रोसेस केलेली असते. फॉर्मॅट आणि प्रोसेस नंतर मग ते कॉम्प्रेस होते. बरोबर. अच्छा. बरेच टेक्निकल पण त्याच्यात, आणि त्याच्यासाठी बरेच डिपार्टमेंट राहतात ना. आता एका पिक्चरमध्ये कॅमेरा डिपार्टमेंट वेगळा, अजून तो सिनेमॅटोग्राफर म्हणतात, कॅमेऱ्याचाच भाग झाला, तो प्रोडक्शनवाले, मग हे डिपार्टमेंटचे हेड, त्यांचे अजून सहाय्यक, असिस्टंट्स, मग या सगळ्यांचं कॉम्बिनेशन किंवा आपण सिंक जो म्हणू, तो सिंक करायला पण बऱ्यापैकी कष्टपूर्वक असेल ना? तेच कौशल्य आहे माझं. या सगळ्यांना घेऊन चालणं, योग्य माहिती योग्य व्यक्तीपर्यंत योग्य वेळेत पोहोचवणं. अच्छा. सेट रन करणं, एफिशियंटली सेट रन करणं, स्मूथली रन करणं, हे माझं काम आहे. म्हणजे आता एवढी लोकं असतात, 200 लोकांना सांभाळणं, आणि योग्य तीच माहिती पोहोचवणं आणि ती त्याच्याकडून काम करून घेणं, हे माझं काम आहे. बरोबर. आता आपण थोडंसं बाहेरचं, म्हणजे थोडं बाहेर येऊ या विषयाचं, की म्हणजे आपण पाहतो की भारतात आता जेवढा आपला भारत मोठा आहे, मग त्याच्यात वर्षभरात वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये, वेगवेगळ्या रिजनमध्ये 2000+ पिक्चर्स येतात. जास्तच इम्पॅक्ट जास्त येत असतील. पण त्याच्यातून पण मोजून हाताच्या बोटावर मोजणे इतके 5-10 पिक्चर थोडेसे रिकग्नाइज होतात किंवा ते लोकांच्या लक्षात राहतात. तर मग हा रेशो फारच मोठा आहे, कारण की कमी जास्त आहे बनण्याचं प्रमाण आणि रिकग्नाइज होण्याचं प्रमाण, याच्यातलं अंतर फार मोठं आहे. मग याला काय वाटतं तुला, काय असेल? सिनेमा बनवणं खूप सोपं आहे मला असं वाटतं, पण तो रिलीज करणं आणि तो लोकांपर्यंत पोहोचवणं हे फार कठीण आहे. सिनेमा होऊन जातो, पण त्याला लोकांपर्यंत पोहोचवणं फार कठीण आहे. डिस्ट्रीब्युशन की आम्ही हा सिनेमा केला आहे आणि तो बघा. त्यातही आपल्याकडे कसं आहे की मोठा कलाकार असेल तर लोक बघायला जातात किंवा कळतं आपल्याला. आणि ते संपूर्ण मार्केटिंगचा
प्रश्न आहे. बरोबर. म्हणजे लोकांपर्यंत पोहोचलाच नाही तर तुम्ही काय केलं पोहोचत कसं नाही. लक्षात बरोबर. मग याला OTT थोडंसं सहाय्यक वाटतं नक्कीच नक्कीच. हो. कारण की OTT मुळे हम्म. बरेच पोचताय लोकांपर्यंत, हा, ऍटलिस्ट रिलीज तरी होत आहे. रिलीज तरी होत आहे. असं नाही की आम्ही बनवलं आणि घरीच पडलेला तो सिनेमा, बरोबर. असं नाही की होत आहे. म्हणजे OTTचा तेवढा एक फायदा म्हणता येईल आपल्याला. नक्कीच नक्कीच. मग रोहित, आता तू हिंदीमध्ये काम करतोयस किंवा तू मराठीत पण बऱ्यापैकी केलंय, काम हो. केलेलं आहे, पण तुला असं वाटत नाही का की जो मान किंवा जो फोकस हिंदी आणि आता साऊथच्या फिल्म्सवर जास्त पडतोय, तमिळ झाल्या किंवा ते बाहुबली Indian वगैरे टाईप films. साऊथ इंडियन म्हणावं, पण त्यांना जेवढा जो मान भेटतो की त्यांना जेवढं जे वैभव प्राप्त झालेलं आहे, जी ग्लोरी त्यांना आलेली आहे, तेवढी आपल्या मराठीला अजून आलेली नाही. कसं आहे, मला वाटते हा फेज असतो, ही एक फेज आहे. प्रत्येक इंडस्ट्रीचा एक सुवर्णकाळ येतो आणि लोकांची टेस्ट जशी जशी बदलते तसं तसं लोकांचं प्रेम मिळतं. म्हणजे एकेकाळी आपल्याकडे मराठीत सुद्धा लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफांनी इंडस्ट्री गाजवलेली आहे, किंवा आपले दादा कोंडकेंनी इंडस्ट्री गाजवलेली आहे. बरोबर. हिंदीत सुद्धा म्हणजे महानायक अमिताभ बच्चन म्हणा, शाहरुख खान म्हणा, ते जे डिकेड्स आहेत त्यांचे सिनेमे खूप पॉप्युलर होते. तसं मला वाटतं प्रेक्षकांची टेस्ट आता ते सध्यापुरता तसं सिनेमांची आहेत, म्हणजे जिथे मारधाड वगैरे होती आहे, हो हो. साऊथ इंडियन सिनेमा म्हणू शकतो आपण. तर मला वाटतं की ते होईल, टेस्ट पण बदलेल आणि आपणही बनवूयाच. हिंदीत पण होतील त्याचे प्रयत्न. मराठीत तसे वेगळे प्रयत्न फ्रँकली स्पीकिंग होत नाही आहेत, कारण त्यामागेही कारण आहे. एक म्हणजे कमर्शियल कारण, की कसं आहे, ही एक सायकल आहे, वायसे वर्ष आहे. जोपर्यंत प्रेक्षक सिनेमागृहात जात नाही फिल्म बघायला तोपर्यंत पैसा निर्माण होणार नाही, आणि पैसा निर्माण नाही होणार, झालाच नाही तर सिनेमे तसे होणार नाही. म्हणजे डेअरिंग करणार नाही कोणी दुसरं. हां, तेवढा पैसा उतरणार नाही ना जोपर्यंत माझे म्हणजे पैसे वसूलच होत नाही. शेवटी मग फिरून ते चक्र प्रेक्षकांवरच येत आहे. मग नाही, मेकर्सने थोडीशी हिंमत दाखवायला पाहिजे. ते वाईसे वर्ष आहे, प्रेक्षक आणि मेकर्स. मराठी इंडस्ट्रीतले कलाकार किंवा डायरेक्टर्स जे आहेत त्यांची क्वालिटी तर आता जगमान्य झालीच आहे, तो क्लास वेगळाच आहे. पण मग फक्त त्यांना थोडंसं प्रोड्युसरची कमतरता वाटते मग आता. म्हणू शकतो आपण, पण मला वाटते की मराठी सिनेमा पण एका थोडंसं चाकोरीबद्ध याच्यात अडकलेला आहे, की फॅमिली ड्रामा, ऐतिहासिक सिनेमे आणि कॉमेडी सिनेमे या पलीकडे फार असं मराठीत काम होत नाही. कदाचित डिरेक्टर्सचं व्हिजन असू द्या किंवा प्रोड्युसर त्याला सहाय्य देत नाही हवं तेवढं. तसं आता आपल्याला आयरनीचा पर्याय, आयरनी पण आता बऱ्यापैकी पकड घेते. बरोबर. पण मग ते एक कॉमेडी किंवा एक डान्स थोडंसं त्याच्यातच अटकली ती. बेसिकली व्हिजन नाही आहे डिरेक्टर. बरोबर, तसे डिरेक्टर्स नाहीत, मेकर्स नाही. काहीतरी मालवणी लेवलला आपल्या आयरनी जाईल का याच्यासाठी काही करता येईल का? जाऊ शकतं, पण मी जसं म्हणालो की कमर्शियल आर्ट आहे, त्यासाठी पैसा अत्यंत महत्त्वाचा आहे. जोपर्यंत तुम्ही पैसा ओतत नाही, कसं आहे, कॅमेरा फुकट येणार नाही, मोबाईलवर शूट करून त्या क्वालिटीचं तयार होणार नाही, हो ना. कॅरेक्टर्स आहेत, त्याला कपडे तर द्यावे लागतील, योग्य कॅरेक्टरला योग्य कपडे ते द्यावे लागतील. त्यामुळे यात पैसा लागतो. जोपर्यंत पैसा येत नाही तोपर्यंत थोडंसं कठीण आहे. पण अशक्य असं नाही आहे, होऊ शकतं. सध्या काय काम चालू आहे मग? प्रोजेक्ट रिसेंटली एक मा नावाची फिल्म केली होती. अजय देवगण त्याचे प्रोड्युसर आहे आणि काजोल त्यामध्ये ॲक्टर आहे. तर त्याचं आता पोस्ट प्रोडक्शन सुरू आहे, म्हणजे एडिट वगैरे सुरू आहे, आणि मला वाटते पुढच्या वर्षी ती रिलीज होईल. आणि एक फिल्म ऑलमोस्ट रिलीज होण्यावर आहे, छोरी, त्याचा सेकंड पार्ट छोरीचा, छोरी 2, ज्यामध्ये सोहा अली खान आहे आणि नुसरत भरूच आहे. रोहित, सध्या काय होतंय, सिनेमे येत आहेत, पण तो सिनेमा पण पूर्ण सहकुटुंब, आई वडील मुलं यांना घेऊन थिएटरमध्ये जाऊ आणि कुठे आपल्याला असं तो ऑकवर्ड मुवमेंट होऊन जाईल असं आपल्याला शाश्वतीने वाटत, की केव्हा कोणता सीन कसा येईल. आपण मुलांसोबत आहेत, आपल्या आई वडील सोबत आहेत, म्हणजे आपण डेअरिंग नाही करत की आपण चला रे सगळे जाऊन जाऊ, आपण सिनेमा बघू. मग याच्यात थोडंसं सेन्सॉर बोर्डाने काही करायला पाहिजे असं वाटतं का तुला अजून? तर मला वाटते की सेन्सॉर बोर्ड त्याचं काम करतच आहे. ते जेव्हा सर्टिफिकेट देतात तर ते A असतं, UA असतं आणि U असतं.
तर जेव्हा ए आणि यू असतं तेव्हा त्यांच्या पाल्यांना दाखवू शकतात फिल्म, अच्छा. पण त्यांच्या त्यांच्या Observation. ऑब्झर्वेशनसाठी सोबत. ऑब्झर्वेशन खाली दाखवू शकतात. आणि ए असेल तर फक्त अडल्टसाठी असतं ते. तर असतं बऱ्याचदा न्यूड सिक्वेन्स असतात, हो, हो. तर ते असतील, जर असं सेन्सॉर बोर्डाला वाटते की हे लहान मुलांनी बघू नये तर त्याला ते ए देतात. आणि जर असं असेल की हे बघू शकतात पण पालकांनी ठरवायचं की बरोबर. आपल्या मुलाने बघायचं की नाही बघायचं, मग ते यू ए देतात. पण आता निवडचं ठीक आहे, पण बऱ्याचदा आता जो खून खराबा असेल खून किंवा खराबा. बरोबर हां, आणि त्यासाठी पण जर फारच अतिरंजित आणि फारच खून म्हणजे खराबा असेल, एकदमच दाखवता येते. हां, ब्लड असेल, प्रत्यक्ष हां, तर ए दिलेलं असतं त्यांना. आणि खून खराबा हे झालं ते झालं. पण मग आता इंग्लिश सिनेमासारखा पॅटर्न आपल्याकडे येतोय की तो किसचा सीन तो आता जनरल झालेला आहे. मग आता त्याला ते सर्टिफिकेटमध्ये कव्हर करता नाही करता ते त्यांनाच माहिती. कारण की आता सोबत आपली मुलगी आहे, मुलगा आहे, आई वडील आहेत, तर ऑब्विस आपण ते पाहू नाही शकत ना तो सीन त्यांच्यासोबत. नाही, मला वाटतंय की आता पालकांनी सुद्धा मुलांना ते शिक्षण देणं गरजेचं आहे आणि ते काय याच्या मागे काय याची जबाबदारी त्यांनी घेणं गरजेचं आहे. असं आपण लपवून लैंगिक शिक्षण देणं फार गरजेचं आहे. असं नाही आहे की ते शिक्षण म्हणून तुम्ही दाखवा, पण हे करतायत याचा अर्थ याच्यामध्ये काय आहे आणि त्यांनी पालकांनी ठरवायचं आहे की आपल्या मुलाला हे कधी दाखवायचं आहे आणि कधी नाही दाखवायचं आहे. अच्छा. आणि आता गमतीने बऱ्याचदा मेसेज येतो की पहिल्या काळात पहिले आईवडील सिनेमा पाहायचे आणि मग मुलांना ते घेऊन जायचे. पण आता उलट झालेलं आहे. पहिले तो आपल्याला बघावा लागतो, नंतर ते आई वडिलांना त्या सिनेमाला घेऊन जायचं का नाही तो विचार करावा लागतो. बरोबर. बरं, आपण आता बऱ्यापैकी बरेच प्रश्न कव्हर केलेत आणि तू पण एवढा वेळ दिला आम्हाला आमच्या चॅनलसाठी. आणि विशेष म्हणजे हे जे आपण शूटिंगचे अँगल सेट केलेत हे आमच्या नेहमीचा अँगल नाही येतो. आता स्वतः डायरेक्टर सरांनीच तो अँगल सेट केलेला आहे आणि त्याला मदत आमचे अजय सरांनी, अजय सूर्यवंशी यांनी शूटिंगमध्ये केलेली आहे. त्याबद्दल अजय सरांचं पण मी ते त्यांचंच चॅनल आहे, आभार मानायची गोष्ट नाही आहे, पण त्यांनी मदत केली तरी थँक्यू. आणि रोहित, तू वेळ दिला त्याबद्दल पुन्हा एकदा तुझा आभार. थँक्यू शिव आणि थँक्यू अजय. तुम्ही माझ्या कामाची दखल घेतली आणि तुमच्या प्लॅटफॉर्मवर मला बोलण्याची संधी दिली. थँक्यू सो मच. वेलकम. थँक्यू.